विषचा नेता नको कोणाचाच नको, आपल्या जातीची आपण लढाई लढावी आणि त्या गोरगरीब धनगराच्या लेकराला आरक्षण मिळून द्यावं यासाठी ताकद खर्च करावं। नेता बनण्यासाठी किंवा श्रेयवादाच्या लढाईसाठी धनगरांनी आपली ताकद वायाला घालू नये आणि विशेष करून परळीच्या टोळीचं ऐकून मराठीच्या विरोधात तर धनगरांनी अजिबात त्यांची ताकद वायाला घालू नये। नाही, त्यांनी आतून ठरवून केलंय, की आम्ही सत्तेत येत आणि आम्ही सत्तेत असल्यामुळं आम्हाला डॅमेज करायचंय देवेंद्र फडणवीसांना। तिथे एक अशी चर्चा मला ऐकायला मिळाली, सांगू का? तर ती खरी का खोटी माहित नाही, तिची खात्री केल्याशिवाय आपल्यासारख्याने बोलू नये, पण त्याचा कुठंतरी फार्म हाऊसला का कुठे एक चर्चा झाली त्यांच्यात आणि त्याच्यात तेव्हा असं म्हणलं जणू अलिबाबा ही माहिती आता खरी का खोटी माहित नाही, पण अशी चर्चा आहे लोकात की मला त्यावेळेस अजित पवारने गुंतवलं होतं असं त्याचं म्हणणं आहे। त्या बैठकीत मानला जणू तो मला अजित पवारने गुंतवलं होतं त्यावेळेस। आता संधी आपल्याला सगळ्या ओबीसीच्या नेत्याला नेतृत्व काँग्रेसकडे घ्या, आम्ही सगळे त्या मागे उभा राहतो आणि अजित पवारला डॅमेज करू म्हणजे माझा बदला पाहायला भरून निघन आणि फडणवीसची सुद्धा तुंबडी बंद होईल। तुंबडी या शब्दाचा अर्थ मला नाही कळाला, त्याची सुद्धा बंद होईल, पण आपला घाव ओबीसीचा कळून देऊ नका अशा स्वरूपाचा आपण चाला। मी मुंड्याला सुद्धा याच्यात उठवलंय असं त्यांच्या तिथं काहीतरी खाजगी चर्चा झाली आणि ही लोकात चर्चा आहे। काल नाशिकचे काही लोक आले होते ते सांगत होते।